कोल्हापूर जिल्ह्यातल्या रिसॉर्टवरती अनाधिकृतपणे वेश्या व्यवसाय आणि नृत्य करणाऱ्या महिलांवरती कारवाई करण्यात आली होती। गेल्या 2 महिन्यांपूर्वी ही कारवाई करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर कोर्टाने आदेश दिले होते की या सगळ्या महिलांना ते महिला सुधारगृहामध्ये ठेवा आणि 2 महिन्यापासून या महिला सुधारगृहामध्ये शासकीय महिला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। मात्र त्यांनी जामिनासाठी वारंवार या ठिकाणी अर्ज केले होते, मात्र तरी देखील यांना जामीन मिळत नव्हता आणि त्याच नैराश्यामधून आज या 6 नृत्यांगनांनी आपल्या नसा आहेत हाताच्या त्या कापून घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आता या ठिकाणी कोल्हापूर पोलीस आहेत ते त्या ठिकाणी आले, त्यांची चौकशी आहे ती केली, कारण या महिलांना म्हणजे महिला सुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश हे कोर्टानेच दिले होते। मात्र त्या ठिकाणाहून आपल्याला जामीन मिळावा यासाठी वारंवार अर्ज केले जात होते, मात्र असं असलं तर त्यांना जामीन मिळत नव्हता आणि म्हणूनच कुठेतरी नैराश्यामध्ये येऊन या महिलांनी आपल्या हाताच्या नसा आहेत ते कापून घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आता त्यांना या CPR मधल्या एका विभागामध्ये ठेवलेले आहे आणि त्यांच्यावरती उपचार आहेत ते सुरू केले आहेत। पोलीस नेमका आता चौकशीमधून नेमका काय अहवाल देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।